हाय. स्टोइसिझम भाग 2. स्टोइसिझममधला मला सर्वात आवडलेला विचार, अतिशय पॉवरफुल विचार, मजबूत विचार आणि प्रॅक्टिकल, की बहुतेक वेळा आपलं आयुष्य हे आपण एखाद्या गोष्टीला दिलेल्या रिस्पॉन्सवर, दिलेल्या प्रतिक्रियेवरती अवलंबून असतं. आयुष्यात काय घडतंय किंवा आयुष्यात काय घडणार आहे ह्याच्यावर बहुतेक वेळा आपला कंट्रोल नसतो. आपण आपल्या परीने काम करत असतो, पण काय होणार आहे, त्याचे रिझल्ट्स काय मिळणार आहे त्याच्यावर आपला कंट्रोल फार नसतो. एखादा रिझल्ट आला तुमच्या मनासारखा किंवा विरुद्ध, त्याच्यावर तुम्ही रिस्पॉन्ड कसं करता, त्याला तुम्ही प्रतिक्रिया कशी देता, ह्याच्यावरती मेजॉरिटी ऑफ द लाईफ इज डिपेंडंट. आणि हा जो काय आपण रिस्पॉन्स देतो, प्रतिक्रिया देतो, त्याच्यावर मात्र 100% आपला कंट्रोल असतो. सो जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावर आपण मॅक्सिमम फोकस केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मॅक्सिमम आपली एनर्जी खर्च केली पाहिजे. जे कंट्रोलमध्ये नाही आहे त्याचा विचारसुद्धा करण्यात काही पॉईंट नाही, कारण त्यांनी पण दमायला होतं आपल्याला. सो काय आपल्या कंट्रोलमध्ये आहे, आपला रिस्पॉन्स, आपला फीडबॅक, तो आपण कशा पद्धतीने वापरायचा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तुमच्या आयुष्याची जर का म्हणजे गेलेल्या आयुष्याची तुम्ही जर का काही मुख्य स्थित्यंतर पाहिलेत, मुख्य काही प्रसंग आठवलेत, तर तुम्हाला हे कळू शकेल की तेव्हा रिस्पॉन्स आपण काय दिला आणि त्याच्यामुळे काय झालं. आणि मग नंतर आपण मागे वळून पाहतो आणि मग आपण आपल्या लक्षात येतं की अरे, मी हे असं नको होतं करायला. आता पुढे आज आपण सगळ्या ह्या स्टोइक्स जे आहेत, जे स्टोइक फिलॉसॉफर्स आहेत, त्यांचे विचार ऐकणार आहोत. एका पाठोपाठ एक मी ते सांगत जाईन. ऐकता ऐकता तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या होऊन गेलेल्या प्रसंगांची त्याच्याशी सांगड घालता येते का ते पहा. आणि मग आपण असा विचार करूया की जर का आत्ता आपण जे बोलतोय ते तेव्हा तुम्हाला माहिती असतं, तर तेव्हा तुमचा रिस्पॉन्स वेगळा झाला असता का, तुमची प्रतिक्रिया वेगळी झाली असते का. आणि एकदा हे तुम्हाला कळलं म्हणजे ही इट्स अ प्रोसेस, लगेच नाही ते कळणार. सगळेच शिकतोय, मी पण शिकतोय. पण त्या फीडबॅकवरनं, त्या प्रतिक्रियेवरनं आपण मग पुढे पुढे कसा रिस्पॉन्स द्यायचा हे शिकू शकतो, हे पाहू शकतो. हे स्टोइसिझम शिकवतो आपल्याला. स्टोइसिझम असं म्हणतो की आयुष्यात कधीही तुम्हाला अडथळे आले, आयुष्य ही अडथळ्यांची शर्यत आहे, त्याबद्दल काही दुमत नाही कोणाचं. कुठलेही अडथळे आले की तक्रार न करता जो आपला इमिजिएट रिस्पॉन्स असतो की अरे यार, त्याच्याऐवजी त्या अडथळ्याकडे नीट पहा, त्याला ॲक्सेप्ट करा, त्याची स्क्रुटिनी करा, त्यातनं बाहेर पडण्यासाठी असलेले मार्ग शोधूया आपण. आणि बहुतेक वेळा आपण त्या अडथळ्यांचाच एक स्टेपिंग स्टोन सारखा उपयोग करून घेऊ शकतो का, त्या अडथळ्यालाच संधी म्हणून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो का हे पहा. आणि बहुतेक वेळेला तुम्हाला त्याचं सकारात्मक उत्तर मिळेल, असं स्टोइसिझम म्हणतो. थोडक्यात अगदी 2 सेकंदात तुम्हाला सांगतो हे माझ्या बाबतीत कसं झालं. मी आयुष्यभर एका कुठल्या तरी कामात अडकलो होतो, जवळजवळ 22-23 वर्ष. आणि या कोविडमुळे ते सगळं मागे पडलं, बंद करायला लागलं. तोपर्यंत मी आयुष्यात कधी विचारही केला नव्हता की मला दुसरं काही करता येईल. अर्थात जे मी करत होतो तेही वाईट पद्धतीनेच करत होतो. पण अडथळा असा आला की ते काम माझं थांबलं, मला थांबवावं लागलं. पण संधी निर्माण झाली. त्यामुळे आता नवीन बऱ्याच गोष्टी मी करतोय. गेली 2-2.5 वर्ष बरेच कोर्सेस करतोय, नवीन काही शिकतोय, हे ऑनलाईन दुनियेत काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. सो त्या अडथळ्याला मी एक संधी म्हणून पाहिलं आणि त्यातनं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोय. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रयत्न करत राहा, त्याचे रिझल्ट काय मिळतील, कधी मिळतील ह्याच्यावरती एनर्जी नका घालवू. त्याच्यात फार ऊर्जा खर्च होते, डिस्ट्रॅक्शन होतं, फ्रस्ट्रेशन येतं. ते न करता 100% आपण प्रयत्नांना जर का दिलं, प्रयत्न करण्यात काहीही कसूर ठेवायची नाही, सातत्याने करत राहायचे, अतिशय सच्च्या दिलाने करत राहायचे आणि फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आपल्या भगवद्गीतेतही हेच सांगितलंय. तिसरं असं की एकदा तुम्ही एखादं कमिटमेंट स्वतःशी केलं तर
काहीही झालं तरी त्यातनं सुटका करून घ्यायची नाही, कुठलंही एक्सक्यूज द्यायचं नाही. कमिटमेंट इज कमिटमेंट. त्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही ते करताय असं नका करू. किंवा एखाद्या गोष्टीत आपला जेव्हा इंटरेस्ट असतो ना, तेव्हा ते एकदा झालं नाही की त्याला आपण भरपूर कारणं काढायला लागतो, भरपूर एक्सक्युजेस काढतो आपण. पण वेन यू आर कमिटेड, मग त्याला जस्टिफिकेशन नाही, एक्सक्यूज काहीही नाही, ते करायलाच पाहिजे. स्वतःला त्यातनं अजिबात सूट देऊ नका. पण त्याचवेळी समोरच्याकडनं जर का थोडं काही पुढे मागे झालं तर त्याला सूट द्या. त्याबद्दल थोडंसं तुम्ही टॉलरंट राहा, पण स्वतःला अजिबात सूट द्यायची नाही. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की बी कम्फर्टेबल इन बीइंग अनकम्फर्टेबल. फार सुखात चैनीत आपण आहोत, फार कम्फर्ट झोनमध्ये आहोत, असं फार थोड्या लोकांना आणि फार थोडाच वेळ आयुष्य मिळतं. बहुतेक लोकांचं आयुष्य हे अनकम्फर्टेबलच असतं. सो त्याच्यातही आपण कम्फर्ट शोधला पाहिजे. सारखी कंप्लेंट नाही करायची, कारण तो आयुष्याचा पॅटर्नच तसा आहे. आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणं ह्याच्यात आपली ग्रोथ आहे. कम्फर्ट झोनमध्ये आपली ग्रोथ नाही आहे. तिकडे तुम्ही पुढे नाही जात, थोडे इनफॅक्ट मागेच यायला लागतं. सो अनकम्फर्टेबल असणं ही चांगली गोष्ट आहे. त्याची सारखी काळजी करू नका. त्याच्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती आपण डेव्हलप करूया. सतत क्युरियस राहूया की हे कसं झालं, ते कसं झालं, हे कसं करता येईल. त्यासाठी नवीन शिकूया. जे शिकताय ते जर का तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागलात आणि ते तुम्हाला सक्सेसफुली करता यायला लागलं, नथिंग लाईक इट. छोट्या सेलिब्रेशन्स करा, पण आपली नजर अजून काय बाकी आहे शिकायचं ह्यावर सतत आपण ठेवली पाहिजे. नाहीतर पुन्हा एकदा आपण कम्फर्ट झोनमध्ये जाऊ. अरे मला तर हे आलं नाही, आपण काय शिल्लक राहिलं आहे, अजून काय बाकी आहे, त्याकडे आता आपण पाहूया, ते शिकूया, असं आपण पुढे जाऊया. हे थोडं पुस्तकी वाटेल तुम्हाला, पण हे सगळं करणं शक्य आहे. एकदा हे आपण ठरवून करायला सुरुवात केली पाहिजे. यात काय, असं कुठे असतं काय वगैरे असं म्हटलं ना की मग देन देर इज डेड एंड. मग नाही पुढे काही जाणार आपण. सो हे करून पहा, यातनं रिझल्ट चांगले मिळतील. अँड नथिंग सक्सेड्स लाईक सक्सेस. एकदा आपल्याला तो आनंद मिळायला लागला, एकदा त्यातली मजा कळली आणि यशही मिळायला लागलं, मग आपण एक पाऊल हळूहळू पुढे जायला सुरुवात करतो. दुर्दैवाने शिकण्याबद्दल काय झालं माहिती आहे ना, आता आपण फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी शिकतो. परीक्षार्थी झालो आहे आपण, विद्यार्थी नाही राहिलो आहे. आणि आपली सिस्टीम आपल्याला नाही राहू देत. आपल्याला त्या परीक्षांमध्ये घोकमपट्टी करून मार्क मिळवणं ही गरजच आहे. एनिवे, तो मुद्दा वेगळा. पण विद्यार्थी राहणं, नवीन शिकत राहणं, काहीतरी नवीन शोध घेणं हे सहज नाही होत. हे डेव्हलप करावं लागतं, पण ते अत्यंत गरजेचं आहे. स्टोइक्स असं मानतात की खरं तर आयुष्यामध्ये आपल्याला वेळ बराच असतो. म्हणजे आपल्याला आयुष्य बरंच असतं आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, पण आपण ते नीट प्लॅनिंग करत नाही. वेळ भरपूर आपण वाया घालवतो आणि म्हणून कंप्लेंट करतो. मध्ये मी एकदा चालू केलं होतं, मला खरं परत एकदा ते करायचं आहे, की दिवसभर काय काय आपण केलं ते एकदा संध्याकाळी लिहून काढायचं. मग त्याच्यात कामं केलेलीही लिहायची, नवीन काही शिकलो असेल तर तेही लिहायचं आणि वाया गेलेला वेळही लिहायचा. आपण दिवसभर बिझी असतो म्हणायला, पण संध्याकाळी लिहिण्यासारख्या 2 ओळी पण नसतात आपल्याकडे. म्हणजे हे मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि खोटं लिहायला धजावत नाही हात. तक्रारी आपण खूप करतो. फार तक्रार पण करू नका. माझा तक्रारींवरती पण एक एपिसोड आहे आधी, तोही ऐका. फार इंटरेस्टिंग आहे ते. किती आपण तक्रार करतो, त्याच्यात आपला किती वेळ घालवतो आपण. आणि तक्रार केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं काम झालं आहे, व्हेअरॅज तो प्रॉब्लेम आपण ॲड्रेसच करत नसतो. सो ती ॲटिट्यूड आहे एक तक्रार करण्याची, ती नका डेव्हलप होऊ देऊ अजिबात. स्टोइक्स फर्मली बिलीव्ह इन मेमेंटो मोरी. मेमेंटो मोरी म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक दिवस मरण येणार आहे, त्यातनं कोणाचीही सुटका नाही आहे.
सो आजचा दिवस तुमच्याकडे जो आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची कामं उरका, सगळ्यात चांगल्या पद्धतीने तो वेळ घालवा, कारण उद्या माहीत नाही उजाडेल तेव्हा तुम्ही असाल किंवा नसाल. माझा ॲक्च्युली मेमेंटो मोरीवरही एक एपिसोड आहे, तोही तुम्ही ऐका, फार इंटरेस्टिंग आहे तो. सो मेमेंटो मोरीमध्ये असं लोकांचं म्हणणं आहे की बाबा उद्या मी मेलो तर मी आज जे काही करतोय ते मला नाही ना करता येणार. मग स्टोइक्स याला काउंटर क्वेश्चन असा करतात की आज तू एक्झॅक्टली असं काय करतोयस की जे तू मिस करशील. कन्स्ट्रक्टिव्ह काय करतोयस, चांगलं काम काय करतोयस, महत्त्वाचं काम काय करतोयस, वेळ किती चांगल्या प्रकारे घालवतोयस. आणि आपण खाणं पिणं झोपणं, आला दिवस ढकलला उद्याचा दिवस उजाडला, हे आयुष्य नाही आहे. काहीतरी खरंच आपण मिस करू असं आपण आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय का, त्याबद्दल विचार करतोय का, हे आपण करायला पाहिजे. स्टोइक्स पुढे असं म्हणतात की तुमच्याकडे ज्या काही मटेरियलिस्टिक वस्तू असतील, म्हणजे महागडं घड्याळ असेल, महागडी गाडी असेल, फार छान घर असेल, तर त्याच्याशी निगडीत किंवा त्याच्याशी फक्त निगडीत तुमची ओळख राहू देऊ नका. म्हणजे हे असावं, याबद्दल काहीच कोणाचीच तक्रार नाही. चांगलं ऐशारामातलं आयुष्य एखाद्याला आवडते तर का नसावं, पण फक्त तेवढीच तुमची ओळख होऊ देऊ नका. तुमची वैयक्तिक एक वेगळी ओळख करायचा प्रयत्न करा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर बिलॉंगिंग्स. चांगला माणूस, चांगला विचार करणारा माणूस, दुसऱ्यांना मदत करणारा माणूस, अशा पद्धतीचं काहीतरी. कधीही दुसऱ्याची तुलना करू नका. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक माणूस हा युनिक आहे. त्यामुळे दोन माणसांची तुलना होऊ शकत नाही. एक थिओडोर रूझवेल्ट यांचं मला एक कोट आत्ता आठवलं. ते म्हणतात, कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. तुमचा आनंद संपवून टाकते कंपॅरिझन. सो त्या भानगडीत पडू नका. खाण्यापिण्याला अवाजवी महत्त्व देऊ नका. फार अटॅच होतो आपण खाण्यापिण्याशी. आज सकाळी जेवायला काय आहे, आज संध्याकाळी जेवायला काय आहे. आपल्याला आपलं रोजचं खाणं पिणं आपल्या गरजेपुरतं मिळतं आहे, आपले चोचले पुरवले जात आहेत, तिथपर्यंत मर्यादित ठेवा खाण्यापिण्याचा विचार. एवढी अटॅचमेंट खाण्यापिण्याशी बरोबर नाही. हे सगळं अवघड आहे, हे मला मान्य आहे, पण हे न पटण्यासारखं काही नाही आहे, हे न जमण्यासारखंही काही नाही आहे. सो ह्याबद्दल आपण विचार करूया आणि एक कॉन्शियसली, एक डोळसपणे हे जमतंय का याचा प्रयत्न तर करून पाहूया. म्हणून हा स्टोइसिझमचा खटाटोप आहे आणि तो मला पर्सनली पटलेला आहे. मार्कस ऑरेलियस तर पुढे असं म्हणतात की आयुष्याला तुम्ही एक बॉक्सिंग रिंग असल्यासारखं समजा. ज्या बॉक्सिंग रिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि आयुष्याशी लढायचं आहे जिंकण्यासाठी. कंप्लेंटला जागा नाही आहे. तुम्ही बॉक्सिंग रिंगमध्ये उतरल्यावर अशी कंप्लेंट नाही करू शकत की समोरच्या बॉक्सरने मला मारलं, मला इथे लागलं, मी पडलो. ते आयुष्य तसंच आहे, बॉक्सिंग रिंगसारखंच आहे. जेणेकरून तुम्हाला ते जिंकायचं आहे, हा एक गोल असेल, कंप्लेंट करायला जागा नसेल आणि संपूर्ण फोकस तुमचा प्रयत्नांवरती आणि जिंकण्यासाठी असेल. हे 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 जर का जमलं तर काय पाहिजे अजून. आता अजून एकच सांगतो आणि संपवतो. भडकलेली आग जेव्हा तुम्ही पाहता आणि त्या आगीत जेव्हा तुम्ही काहीही टाकता तेव्हा ती आग ती गिळंकृत करते, त्याचा फ्युएल म्हणून वापर करते आणि आणखी भडकते. असं आपलं आयुष्य आहे, आगीसारखं. सगळे अडथळे जे आहेत ते सगळे घ्या अंगावरती, गिळंकृत करा, त्याचा फ्युएल म्हणून वापर करा आणि आणखी भडकूया आपण, आणखी मोठं होऊया आयुष्यात. ह्या सगळ्या सिम्बॉलिक गोष्टी आहेत आणि ह्यानी त्या गोष्टी पटायला मदत होते, लक्षात राहायला मदत होते आणि एक दिशा आपल्याला मिळायला मदत होते. मला स्टोइसिझमचा सगळ्यात आवडलेला अस्पेक्ट, एक दिशा तुम्हाला तो देतो प्रत्येक त्याच्या विचारात आणि ते चॅलेंज नाही करू शकत आपण. तुम्ही जर का ते चॅलेंज करत असाल तर जरूर आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा.
तुम्हाला ह्यातल्या सगळ्यात कुठली गोष्ट आवडली, सगळ्यात पहिली तुम्ही कुठली अटेम्प्ट कराल, ते आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि काही दिवसांनी सातत्याने अतिशय डिसिप्लिन पाळून जर का तुम्हाला काही त्यात यश मिळालं, जे मिळेलच, आय एम 100% कन्व्हिन्स्ड, तेही आम्हाला कळवा. मला अतिशय पटलेलं आहे स्टोइसिझम, म्हणून मी आज इतकं मनापासून तुमच्याशी या विषयावरती बोलतोय. 2 एपिसोड आपण जवळजवळ 20-25 मिनटं आपली दोन्ही एपिसोडची झाली आहेत. तुम्ही हे एपिसोड ऐका, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्यातनं तुम्हाला काय मिळतंय, नव्याने तुम्हाला काय मिळतंय ते आम्हाला जरूर कळवा. थँक्यू सो मच.